सर्वांना जय भीम। काल आपण पाहिलं सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि सिद्धार्थ गौतमाच्या जन्मानंतर असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला सोबत घेऊन हिमालयाच्या भागातून सिद्धार्थ गौतमाला पाहायला येतो। सिद्धार्थ गौतमाला पाहायला आल्यावर सिद्धार्थ गौतमाच्या शरीराचं निरीक्षण परीक्षण करतो आणि सिद्धार्थ गौतमाच्या शरीराचं परीक्षण केल्यावर त्याला दिसून येते की सिद्धार्थ गौतम हे जे बालक आहे या बालकाच्या शरीरामध्ये 32 प्रकारचे लक्षण आहेत आणि 80 शुभ चिन्ह आहे। आणि मी पहिल्याच दिवशी या ग्रंथाच्या परिचयाच्या बाबतीत सांगताना सांगितलं होतं की हा ग्रंथ काही बाबासाहेबांनी थोडक्यात याच्यात बऱ्याचशा गोष्टी थोडक्यातच लिहिलेल्या आहेत। एवढी जसंच तसं लिहिलं असतं तर मी किती ग्रंथ सांगितले त्या दिवशी, 50 अंशाच्या वर ग्रंथ होतात आणि एवढे ग्रंथ अजून बाबासाहेब तर म्हणतात की एकच ग्रंथ पाहिजे। म्हणून याच ग्रंथाच्या परिचय पत्रिकेमध्ये बाबासाहेब म्हणतात की या ग्रंथात ते 4 प्रश्न खास करून उपस्थित करतात। कर्मसिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत, 4 आर्य सत्य आणि सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग या बाबतीत प्रश्न उपस्थित करतात। आणि तसंच वाचकांच्यासाठी बाबासाहेब लिहितात त्या परिचय पत्रिकेत याच ग्रंथामध्ये की वाचकांनी या ग्रंथातील प्रत्येक बाबीवर जास्तीत जास्त प्रकाश टाकावा। जास्तीत जास्त प्रकाश टाकावा म्हणजे काय करावं, लाईट लावायचा द्यायचं असं नाही, तर याच्यामध्ये ज्या काही बाबी विस्तृत स्वरूपात म्हणा, स्पष्ट स्वरूपात किंवा अशा नाही आहेत किंवा ज्या गुपित ठेवल्यासारख्या वाटतात, आपल्याला गूढ स्वरूपात वाटतात, तर त्याचं स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे व्हावं हे बाबासाहेब लिहितात। आणि म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की हा ग्रंथ वाचन करताना तर मी तर कितीकच वेळा वाचला मलाही माहिती नाही, लक्षात नाही, पण मला अजूनही पूर्णपणे हा ग्रंथ समजत नाही। आणि हेही म्हटलं होतं की जे लोक असं म्हणतात की मी एकदा ऐकला, दोनदा ऐकला, आता आम्हाला माहित झाला, समजला, ते किती विद्वान असतील, किती हुशार असतील आणि मी किती मॅट आहो असंही वाटते। कारण हा ग्रंथ एवढा म्हणजे त्याची तुलना नाही करता येत, त्या ग्रंथाची तुलना करता येत नाही। कारण बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या जीवनातल्या शेवटल्या श्वासापर्यंत हा ग्रंथ लिहिलेला आहे। 5 डिसेंबर 1956 हा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला आहे। आणि म्हणून हा ग्रंथ म्हणजे बौद्ध साहित्यातला असामान्य स्वरूपाचा ग्रंथ आहे। तर तो असित मुनी सिद्धार्थ गौतमाच्या म्हणजे त्याच्या दर्शनाला येतो असं म्हणा, आणि खरंच तो त्या बालकाचं दर्शन घेतो, ते 32 लक्षणं 80 शुभचिन्ह पाहतोय आणि त्या बालकाचं दर्शन घेतोय, त्याला प्रदक्षिणा पण घालतोय आणि त्याला हे बालक मोठं झाल्यावर, बुद्ध झाल्यावर त्याचं दर्शन घेता येणार नाही, कारण तो म्हातारा असतो, मरून जाईल याची जाणीव झाल्यावर तो रडतो, दुःख सुद्धा व्यक्त करतो। तर मी कालच सांगितलेलं होतं की हे 32 लक्षणं 80 शुभचिन्ह आज आपण संस्कार माझे कुठे पाठ राहतात, ते मलाही लिहून आणावं लागते, तर आज मी ते वाचून सांगतो आपल्या सगळ्यांच्या समोर। तर ही जी 32 लक्षणं आहेत, बुद्धाचे पाय सोन्याच्या खडावासारखे होते, पायांच्या तळव्यांच्या मध्यभागी चक्र होते,
त्यांच्या पायाच्या टाचा सोन्याच्या चेंडूप्रमाणे गोल मऊ होत्या. त्यांची बोटे शेवटी निमुळती होत गेलेली होती. त्यांचे हाताचे व पायाचे तळवे तेलात बुडविलेल्या कापसाप्रमाणे होते. त्यांचे पावलांचा वरचा भाग उंच होता. त्यांचे हाताचे व पायाचे तळवे रत्नजडीत वातायनासारखे होते. त्यांचे पाय काळविटाप्रमाणे वाटोळे व भरलेले होते. त्यांचे हात लांब असून ते गुडघ्याला पोचत असत. फुलांचा कोश परागांनी झाकलेला असतो तसे त्यांचे गुप्त अंग झाकलेले दिसायचे. त्यांची त्वचा वाघाच्या दातांनी घासून गुळगुळीत केलेल्या प्रतिमेसारखी मऊ व गुळगुळीत होती. कमळ चिखलाने बरबटत नाही त्याचप्रमाणे धूळ किंवा मळ त्यांच्या अंगाला चिकटत नसे. त्यांचे शरीरावरचे केस मऊ होते, ते राठ किंवा भरदार नव्हते. त्यांचे शरीरावरचे केस उजव्या बाजूला वळलेले होते. त्यांचे पायाचे तळवे, तळहात, खांदे आणि पाठ गोल व भरलेली होती. त्यांचे शरीर सरळ व ताठ होते. त्यांचे शरीराचा वरचा भाग सिंहासारखा होता. त्यांचे कुल्ले सोनेरी चुलीप्रमाणे होते. त्यांचे शरीर वडाचे झाडाप्रमाणे उंच व गोलवट होते. त्यांची मान सोन्याचे डमरूसारखी होती. रसाचा आस्वाद घेणारे 7,000 मज्जा तंतू त्यांचे जिभेत एकवटलेले होते. त्यामुळे त्यांना सूक्ष्मातला सूक्ष्म आस्वाद देखील जाणवत असे. त्यांची शक्ती सिंहाप्रमाणे होती. त्यांना 40 दात असून ते सारख्या आकाराचे होते. त्यांचे दात पांढरे शुभ्र असून जणू काही शंखाचे कडांप्रमाणे ते दिसत होते. त्यांचे दात नक्षत्राप्रमाणे चमकत होते. त्यांचे हात हिऱ्यासारखे असून त्यात फटी नव्हत्या. त्यांची जीभ इतकी लांब होती की ती बाहेर काढून ते आपल्या कपाळाला किंवा कानाच्या पाळ्यांना लावू शकत असत. त्यांचा आवाज महाब्रह्माप्रमाणे 8 सुरी आणि कोकिळेप्रमाणे मंजूळ होता. त्यांचे डोळे निळाप्रमाणे निळे होते. नव्या जन्मलेल्या पाडसाप्रमाणे त्यांचे डोळे गोल होते. त्यांचे कपाळावर एक केसांचा उजवीकडे वळलेला पांढरा कुंचका होता. त्यांची कपाळपट्टी खूप लांब व विस्तृत असून या कानापासून त्या कानापर्यंत पसरलेली होती. हे होते सिद्धार्थ गौतमाच्या शरीराचे 32 लक्षण. त्यानंतर 80 शुभ चिन्ह. तथागतांची आकृती सुंदर घडलेली होती. त्यांचे अवयव प्रमाणबद्ध होते. त्यांचे शरीर गोल आणि पुष्ट होते. त्यांची नखे ताम्रवर्णी असून ती मध्यभागी टपोरे व बाजूंना उतरती आणि गुळगुळीत होती. पायाची पोटरी घट्ट आणि बळकट होती. पायाचा तळवा सपाट असून त्याचे पाऊल जमिनीवर सगळीकडे सारखे टेकत असे. त्याचे चालणे राजहत्तीसारखे, सिंहासारखे, हंसासारखे व बैलासारखे होते. त्यांच्या शरीरावरचे केस उजवीकडे वळलेले होते. त्यांचे गुडघे वाटोळे होते. त्यांच्या बिंबीला छिद्र नव्हते, ती खोल असून उजवीकडे वळलेली होती. त्यांचे खांदे राजहत्तीसारखे होते. त्यांचे गुह्य भाग प्रमाणबद्ध व विभागलेले होते. ते मृदू, पुष्ट आणि सुश्लिष्ट होते. त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा डाग नव्हता. त्यांचा देह सममित, शुद्ध व स्वच्छ होता. त्यांच्याकडे
सहस्त्र हत्तींचे बळ होते. त्यांच्या नाकपुड्या उंच होत्या. त्यांच्या दाताच्या कवड्या लाल होत्या. त्यांचे दात स्वच्छ, गोल आणि एकसारखे होते. त्यांची इंद्रिये तीक्ष्ण होती. त्यांचे ओठ लाल होते. त्यांची कानशिले भरलेली होती. त्यांचे तोंड लांबट होते. त्यांच्या हातावरच्या रेषा लांब, खोल, सरळ व शुभ्र होत्या. त्यांचे डोळे दीर्घ व टपोरे होते. त्यांच्यात 5 तऱ्हेचे किरण होते. त्यांचे केस हळुवार वळलेले होते. त्यांची जीभ मऊ, पातळ व लाल होती. त्यांचे कान लांब होते. त्यांचे मस्तक गोल, चांगल्या आकाराचे होते व ते जाड नव्हते. त्यांचे कपाळ लांब रुंद होते. त्यांच्या भुवया मऊ, एकसारख्या, मोठ्या, लांब होत्या. त्यांचे शरीर मृदू, चमकदार होते व त्यामधून सुरेख सुवास येत असे. त्यांच्या शरीरावरचे केस एकसारखे, मऊ आणि निळसर होते. त्यांचा श्वास मंद, मृदू आणि जवळजवळ लक्षात न येण्यासारखा होता. त्यांच्या तोंडाचा सुगंध यायचा. त्यांचे डोकीवरचे केस एकसारखे, मऊ व निळसर होते. त्यांचा गुंता झालेला नव्हता व ते नेहमी अगदी प्रमाणबद्ध होते. त्यांच्या शरीरातून वावभर प्रकाश किरण निघत. तर हे आहेत सिद्धार्थ गौतमाचे 80 शुभ चिन्ह. तर हे असित मुनीनं आपण काल पाहिलं की असित मुनी हे 32 लक्षणं आणि 80 शुभ चिन्ह सिद्धार्थ गौतमाच्या शरीरावर पाहून त्याची खात्री होती की हा मुलगा जर सांसारिक जीवनात राहिला तर या जगातला चक्रवर्ती सम्राट होईल आणि गृहत्याग करून जर संन्यासी बनला तर तो सम्यक समृद्ध होईल. आणि त्याची ही पण खात्री होते की हा मुलगा सम्राट चक्रवर्ती न बनता हा सम्यक समृद्धच बनेल, अशी पण त्याला खात्री होते. आणि म्हणून तो त्या नरदत्ताला त्याच्या पुतण्याला सांगते की तू मोठ्यापणी हा बालक बुद्ध झाल्याचं तुला समजल्यावर त्याच्याकडे जावं आणि त्याचं शिकवण ग्रहण करावी. तर अशा प्रकारे तो तिथून निघून जातो. आणि मग आज आपण पाहणार पुढचा भाग, महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी आपण जर पाहिलं तर हे जे 32 लक्षणं सांगितले याच्यामध्ये एक बाब, त्याचे पाय सपाट होते. आपण काय म्हणतो, ज्याचे पाय सपाट असले तर कोणाचे आहे ना, सपाट पायाचा, सपाट पायाची. हे सगळं का निर्माण झालं असं का म्हणतो, तर भगवान बुद्धाचे जे काही लक्षण होते शरीराचे त्याच्या विरोधात या लोकांनी शत्रूंनी विरोधकांनी अपप्रचार केला. म्हणजे हा सपाट पायाचा होता बा, हा काही चांगला नाही आहे, भगवान बुद्ध चांगला नाही आहे, हे लोकांना सांगण्याच्यासाठी, लोकांच्या मनात रुजवण्याच्यासाठी ही अफवा पसरवलेली आहे. वास्तविक हे त्या 32 लक्षणामधलं एक महत्वाचं लक्षण आहे, पाय त्याचे सपाट होते. आपल्याला घमेंड असते की आपला पाय सपाट नाही आहे, आपल्याला माहीतच नाही की आपण किती बोहारे आहोत. तर आपण स्वतःचा बोहारेपणा मान्यच करत नाही. आपल्याला घमेंड असते की आपल्या पायाला किती खड्डा आहे, किती खोल आहे आपला पाय. आपल्या लक्षातच येत नाही की आपण किती खोलात आहोत, आपण किती खोल खड्ड्यात पडलेले आहोत, आपलं जीवन किती खोल खड्ड्यात आहे, हा आपण विचारच करत नाही. आपल्याला घमेंड वाजते, आपल्याला चांगलं वाटते की आपल्या पायात खड्डा आहे. कित्येक लोकांचं मी तोंडून ऐकायचा, बरेच वेळा ऐकलं मी काही लोकांच्या तोंडून,
मायापायात नाही, मायापायाच्या खड्ड्यामध्ये वाटीभर भात बसते म्हणतो, असं म्हणायचं. वाटीभर भात बसते. मी एका जणाला म्हटले होतं की तू त्याच्यातच भात ठेवून खात जाय ना, वाटीत कायला घेत. म्हणजे एवढं अज्ञान भरलेलं आहे आपल्यामध्ये. म्हणून ही बाब मला सांगणं गरजेची वाटली, म्हणून मी ते सांगत आहोत की पायाचे बोट जे आहेत, सिद्धार्थाच्या पायाचे बोट, आपले बोट कसे असतात, निमुळते असतात. अंगठ्याच्या पासून तर करंगळीच्या बोटापर्यंत कसे असतात, जरासे उतार असते, लहान 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 होते. का सिद्धार्थाच्या पायाचे बोट सारखे होते. सिद्धार्थाच्या पायाचे बोट सारखे होते, आपले बोट तसे नसतात. आणि जर का तसे कोणाचे बोट दिसले तर आपल्याला काय वाटते, हा काहीतरी बोहार आहे, हा काहीतरी चांगला नाही आहे. आपलं सगळं उलट चालते, चुकीचं चालते. म्हणजे आपल्या विरोधकांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आपण भरोसा ठेवतो, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. मी हे का सांगत आहोत, या वर्षावासाच्या दरम्यान काही लोक विहारामध्ये येतात तर ते फक्त वर्षावासापुरतेच येतात, 3 महिनेच येतात, नंतर मग येत नाही 8 महिने 8-9 महिने. काही लोक असे आहेत. काही लोक अधून मधून येतात, काही लोक नेहमीच येतात. जे लोक कधीच फक्त वर्षावासापुरते येतात त्यांच्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत की आपण विहारात येताना जे आपलं काही, ज्या काही आपल्या संकल्पना असतात, जे काही आपले ग्रह असतात, धारणा असतात, नाही हे असंच आहे, हे असंच असते, असं नसते, हे बिलकुल असंच असते, हे जे आपल्याला वाटते घरी असताना ते आपण इथे येताना कायम सोबत घेऊन येतो. आणि इथचं जे काही आपण ऐकतो ते मात्र आपल्याला पटलं तर काय करतो, जुनही आपलं कायम ठेवतो आणि त्याच्यात याची भेसळ करतो, याची त्याच्यात भेसळ करतो. ना तेही चांगलं राहत, ना हेही चांगलं राहत, दोघांनाही आपण दूषित करतो. बुद्धिवान विद्वान माणसाचं लक्षण हे असते की जिथं कुठं आपण जातो तर जरासं डोकं कोरं ठेवलं पाहिजे, मन कोरं ठेवलं पाहिजे. आपण स्वीकारलंच पाहिजे असं नाही, पण ऐकून तरी घेतलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन मनन तरी केलं पाहिजे. आणि जर ते आपल्याला पटलं तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. जर आपल्याला वाटलं की हे चांगलं आहे, पटते, परंतु आपण जे अगोदर पासून करतो ते याच्या विरोधात आहे, तर मग समजदार माणसाचं लक्षण हे असते की ते सोडलं पाहिजे. याला म्हणतात समजदार विद्वान माणूस. बाबासाहेब आजच्या परिस्थितीत बाबासाहेबाची तर तुलना जगात कुणाशी होत नाही, जगात नाही होत कुणाशी. परंतु तरी बाबासाहेबांनी जे काही संशोधनात्मक ग्रंथ प्रबंध लिहिले, मी खास करून शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ जर पाहिला तर त्याच्या शेवटी बाबासाहेब लिहितात की मी हे या ग्रंथामध्ये जे काही मतं मांडलेले आहेत ना, ते जर कोणीही खोटे आहेत असं सप्रमाण म्हणजे पुराव्याच्या आधारे सिद्ध करून दिलं तर हे आंबेडकरांनी मांडलेले मतं चुकीचे आहेत, खोटे आहेत. ते जर त्यांनी सिद्ध केलं पुराव्यासहित तर मी माझं मत सोडून देईन आणि त्याचं मत स्वीकारेन. हा असते विद्वान माणसाच्या मनाचा मोठेपणा. विद्वान माणूस म्हणून विद्वान बनतात, ते म्हणून महापुरुष बनतात. आपण तसं नाही करत, आपलं सगळं जुनही सोबत ठेवतो, नवीनही घेतलं पाहिजे म्हणतो. शेवटी आपली मानेची ताकद तर ठरलेली आहे, डोक्याची ताकद तर आपल्या ठरलेली आहे. 10 किलो वजन आपण डोक्यावर घेऊ शकतो, पण त्याच्यावर जर 50 किलोचं वजन ठेवलं तर ते मान तुटल्याशिवाय राहणार नाही. असंच आहे ज्ञानाच्या बाबतीत. किती मावणार आहे ज्ञान, किती मावणार आहे, कारण प्रत्येकाची क्षमता सारखी नसते. म्हणून आपण एकच, आपल्याला जर पटलं, आपले बाबासाहेबांमुळेच आपलं सगळं जीवन आज सुखा समाधानाने आपण जगतो. आणि जर त्यांचं आपल्याला पटत नसेल तर आपण आपलंच परीक्षण केलं पाहिजे.
आपण आपलंच परीक्षण केलं पाहिजे. आणि मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं की जे असते मी जसं आहे तसं मला जेवढं समजते तेवढं मी इमानदारीने सांगणार आहे. मला काही कोणाचा दबाव नाही येत, मला काही कोणाचं टेन्शन नाही येत, पण कोणाची भीती वाटत नाही. जे जसं आहे तसं सांगायचं. लोकांच्या साथ त्यानं स्वीकारावं, नाकारावं, काही करावं. आपलं काम आपण इमानदारीने करावं. सांगणारा काय असते? ऐकणारे आणि ग्रंथ. हा ग्रंथ आणि ऐकणारे लोक याच्या मधला तो शब्दांचा दलाल असते सांगणारा व्यक्ती. मास्तर कसा असते? विद्यार्थी आणि पुस्तक या दोघांच्या मधला तो शब्दांचा दलाल असते मास्तर. तशाच सारखा आहे ग्रंथ वाचकाचं. ग्रंथ आणि ऐकणारे श्रोते या दोघांच्या मधात तो शब्दांचा दलाल असतो, शब्दांचं स्पष्टीकरण करणारा. तर ही जी बाब आहे या मी खास करून आपल्या सगळ्याच लोकांमध्ये हे संभ्रम आहे. सपाट पाय, सारखे बोट, एखादंच लक्षण आपल्यामध्ये असं जर आलं तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. 32 लक्षणं तर आपल्यामध्ये येणारच नाही. येतील काय? 32 लक्षणाचं बालक आपल्या घरी जर जन्माले आलं तर समजून जायचं तर त्याचा उद्धार, त्याच्या शेकडो पिढ्याचा उद्धार झाला. नेहमी सांगत असतो की आपल्यामध्ये 2 लक्षणं तर एवढे खतरनाक आहेत, खतरनाक लक्षण आहेत 2च. मले काही समजत नाही हे पहिलं लक्षण, आणि दुसरं मी कोणाचं ऐकत नाही हे दुसरं लक्षण. म्हणजे स्वतः मूर्ख तर हवंच आहोत, पण कोणाचं ऐकायचंही नाही. काय परिणाम होईल? काय प्रगती होईल? काय सुधारणा होईल? कशा बदल होईल? अधोगती शिवाय तिथं पर्याय नाही. अधोगती ठरलेली आहे. तर आज आपण पाहणार महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाम गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलाविले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीनं जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटते की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझं बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचे बोलावणं आलं आहे. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोदन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोदनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र.
आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने मोठा होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. म्हणजे ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाचा जन्म होते तर त्यावेळेस त्याला कोणतेच भावंड नसतात. म्हणजे महामायेच्या उदरातून त्याचा जन्म जरी होते पण त्या महामायेचीच मोठी बहीण महाप्रजापती तिला सुद्धा मुलबाळ झालेलं नसते. सिद्धार्थाच्या जन्माच्या नंतर 7व्या दिवशीच 7 दिवसाचा असतानाच महामायेचा निधन होते, मृत्यू होते. असं म्हणतात की जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या कुसमधून जन्माला येतो, म्हणजे एखाद्या आईच्या उदरातून जन्माला येतो, त्यानंतर ती कुस दुसऱ्या कुणाही जीवाला जन्म देण्याच्या लायकीची राहत नाही. बाबासाहेबांची आई लहानपणीच मरण पावली. हे जे उदाहरण आहे हे महापुरुष जन्माला येते आणि त्याच्यानंतर एका वेळेला एखादाच महापुरुष जन्माला येते. असे शेकडो नाहीत. आपल्यासारखे म्हणजे शेळ्या मेंढ्यासारखे महापुरुष जन्माला येत नसतात. आपली जर तुलना केली तर आपणही करोडोच्या रूपात आहोत. करोडोच्या संख्येत आपण जगाच्या पाठीवर माणसं आहेत. पण काय करतात जगासाठी, कसे जगतात? स्वतःसाठी जगत नाही, कुटुंबासाठी तर जगतच नाही, लोकांच्यासाठीचा तर संबंधच येत नाही. ही अवस्था आहे. परंतु महापुरुष स्वतःलाही घडवतात आणि जगाचंही कल्याण करतात आणि त्यामुळे महापुरुष हे महापुरुष असतात. म्हणून महापुरुष ज्या ठिकाणी जन्माला येतात तर त्याच मातेच्या उदरातून दुसरा कोणी त्याच्यासारखा तर जन्माला येत नाही. म्हणून दुसरा कोणी जर जन्माला आला तर त्या कुशीचा, त्या उदराचा अपमान समजला जातो आणि म्हणून महापुरुषांच्या मातेचं सहसा लहानपणीच बाळ लहान असताना किंवा त्याचं नंतर निधन होते. तर या ठिकाणी आपण पाहतो की सिद्धार्थ गौतम 7 दिवसाचा असतानाच महामायेचं निधन होते. नंतर मग त्याचे सगळं जे काही आहे संगोपन महाप्रजापती करते आणि नंतर त्या महाप्रजापती पासून सुद्धा एक त्याला भाऊ होतो नंद नावाचा. त्याचे चुलत भाऊ पण असतात, आते भाऊ पण असतात. अशा त्या सगळ्यांच्या सहवासात सिद्धार्थ वाढत असतो, मोठा होत असतो. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदितच्या देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु.
त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालामचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यान धारणेची विद्या संपादिली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथेच होता. म्हणजे जे काही त्या शाक्य लोकांच्या परंपरा होत्या, कोणत्या कुलदैवते जवळ न्यायचं, कुठं काय न्यायचं, शिक्षण द्यायचं, त्या सगळ्या बाबी महाप्रजापती आणि राजा शुद्धोधन सिद्धार्थाच्या बाबतीत करत होते. त्याला देवीकडे नेण्यात आलं, त्याला शिक्षण देण्यात आलं. जे काही शिक्षण त्या काळात दिलं जात होतं ते पहिले जे त्याचं महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी जे 8 ब्राह्मण शुद्धोधनाने बोलवलेले होते, त्यांनाच त्या सिद्धार्थाचे पहिले गुरु म्हणून राजाने नेमलं. त्यांच्याकडून सगळं शिक्षण घेतल्यावर हा सब्बमित्त नावाचा एक विद्वान होता गृहस्थ, त्याला सुद्धा राजा शुद्धोधनाने बोलवून घेतलं आणि त्याच्या स्वाधीन केलं सिद्धार्थाला शिक्षण देण्यासाठी. आणि त्याच्याहीकडे जेवढं शिक्षण होतं देण्यासारखं ते सगळं शिक्षण सिद्धार्थाने प्राप्त केलं. सुरुवातीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे, त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्ध विद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनिशी काम करीत असलेल्या, अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये.
त्याचे मित्र त्याला आग्रह धरीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार दे आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणेही आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरलास की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्ध विद्येत गुणवत्ता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्ध विद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्या बरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांचा ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत असत. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान धारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिंगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणी मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूंचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादे पलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे आला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले.
सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा आतेभाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास काय? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला. यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणा वृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीचे प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती. भावंडांच्या बरोबर राहत असताना कशा कशा प्रकारे लहानपणी सिद्धार्थ गौतम वागत होता हे याचं थोडक्यात वर्णन बाबासाहेबांनी या ग्रंथात केलेलं. 7-8 वर्षाचा असताना शेतामध्ये गेला तर झाडाखाली बसून ध्यान साधना करायचा. सोबत असलेले मित्र बरोबरीचे त्यांनाही ध्यान साधना करायला लावायचा. मी सुखी हो, माझे आप्तेष्ट सुखी हो, जी मैत्री भावनेचं ध्यान साधना आपण जी विहारात नियमित घेतो वर्षावासाच्या नंतरच्या कालावधीत, तीच ध्यान साधना सिद्धार्थ गौतम लहानपणी करायचा. मैत्री भावना शाक्य लोकांमध्ये जो पेरणीची सुरुवात असते तो एक उत्सव मानला जायचा. आणि त्या दिवशी स्वतः तो मालक, जो शेताचा मालक असायचा, तो स्वतः नांगर चालवायचा. राजा स्वतः तो नांगर चालवायचा. सिद्धार्थ गौतम हा सुद्धा हे काम आवडीनं करायचा. कारण बाबासाहेब या ठिकाणी लिहितात की सिद्धार्थ गौतमाला शारीरिक श्रमाची लाज वाटत नव्हती. जे काम आहेत शारीरिक श्रमाचे का असेना ते करायला त्याला आनंद वाटायचा. ही फार महत्वाची बाब. राजपुत्र होता, तो युवराज होता. मजुरासारखं काम करणं त्याला काही गरजेचं नव्हतं, तरी तो ते काम आवडीनं करत होता. आजच्या पिढीमध्ये तसं नाही, शारीरिक श्रम बंदच झाले. आपले शारीरिक श्रम बंदच झाले. आम्ही तिकडे सुरुवातीला राहायला गेलो तर लोक गावातून संडासले तिकडे तर मोटरसायकल नाही येत, गाडी घेऊन येत संडासले तिकडे नाल्याकडे. काम म्हटलं म्हणजे जरासं 1 किलोमीटर पायदळ जरी जायचं असलं तर लोक चालत नाही. आता कोणाच्या गाडीवाल्याला थांबवतील किंवा कोणत्या स्वतःची गाडी मागतील घरची. मायबापाची ऐपत नसली तरी मायबापाला गाडी घेऊन मागतील. ही आजची परिस्थिती आहे. आणि काम करणाऱ्याला असं वाटते की मला चांगलंच काम करायला भेटलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो आपल्या तिथलं. आपला वर्षावास समारोपाचा कार्यक्रम असते. 4-5 वर्षापूर्वी आपल्या समोर विषय आला होता की भांडे घासायला बायाच येत नाहीत आपल्या इथे. सांगा म्हणतात
त्याले बाबा भांडे घासताना शरम वाटते. आता सांगा, आता मी म्हटलं महागात मला जबाबदारी राहते म्हणून कपडे काढून भांडे घासायला शक्य होत नाही, नाही तर मला तर आवड असते. आपल्या कार्यक्रमात भांडे घासायला जर भेटले तर ते आनंदाने मी ते काम केलं असतं, पण डोक्यावर टेन्शन असते, मी नाही करू शकत एक एक काम. पण आपण बुद्धाचं तत्वज्ञान शिकतो, बुद्धाचं जीवनचरित्र ऐकतो आणि आपण असा विचार करतो भांडे घासण्याचं काम आपलं नाही. काय म्हणावं ही मानसिकता. शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे, पण कशाची? खराब काम करायची लाज वाटली पाहिजे. जे काम अनैतिकतेवर आधारित आहेत, खराबपणाचे काम आहेत, त्या काम करायची शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. जे काम चांगले आहेत त्याला काय लाज शर्मीचा भाग. आपण काय राजे महाराजे आहोत? आणि असलोही तरी आपण पाहतो की सिद्धार्थ जर आपले आदर्श आहेत, ते जर मेहनतीचे काम करत होते मजुरासारखे, तर आपल्याला काय अडचण आहे? ही जी मानसिकता असते ना, काम करण्याची लाज बाळगणे, शरम बाळगणे, ही मानसिकता चुकीचीच आहे, वाईट आहे. चांगली मानसिकता नाही आहे ते. चांगले काम करायची जर आपल्याला खराब शरम वाटते तर आपली मानसिकता चांगली नाही, आपले विचार चांगले नक्कीच नाही. आपल्याला जर मेहनतीचे काम करायचं जीवावर येईल तर आपले लेकरं तर आपले ते तसेच वागतात, ते तर तसेच आहे, त्याच्या तर जीवावरच येते. आणि आपणही तसेच वागत असलो तर काय करणार? ह्या ज्या बाबी आहेत, आपण याच्यातून लहान लहान जरी बाबी असल्यात, आज आपल्याला त्या कुठं लागू पडतात हे पाहणं, हे समजून घेणं हे महत्वाचं आहे. नाही तर ते सिद्धार्थ गौतमानं केलं. आपण थोडीच आज सिद्धार्थ गौतम आहे, आपण थोडीच सिद्धार्थ गौतमाचे काही नातेवाईक हो. आपण हे शिकतो कशासाठी? बाबासाहेबांनी हे लिहिलं हा ग्रंथ आपल्यासाठी, तर कशासाठी लिहिला? काय नुसतं वाचायचं ना ऐकायचं? हा जो आपण चालवतो कार्यक्रम घेणे हा आपला उद्देश नसते. वर्षावासाच्या कालावधीमध्ये ग्रंथ वाचन करावा, हा कार्यक्रम करावा ग्रंथ वाचनाचा, हा आपला उद्देश नसते. आपलं ध्येय, आपलं उद्देश काय? या माध्यमातून आपल्यामध्ये, लोकांमध्ये बदल व्हावा, वैचारिक बदल व्हावा, आचरणात्मक बदल व्हावा, विचारांमध्ये चांगला परिणाम व्हावा, चांगला बदल व्हावा, आणि त्या चांगल्या विचारानुसार चांगलं आचरण, चांगली वागणूक घडून यावी, समाजामध्ये चांगल्या विचारांची पुनर्स्थापना व्हावी. हा आपल्या ग्रंथाचा वाचनाचा उद्देश आहे. नाहीतर रिकामे आहो म्हणून वाचणाराही रिकामा आहे ना ऐकणारही रिकामे आहे म्हणून ऐकणारे येऊन बसतात ना वाचणारा वाचते, हा उद्देश बिलकुल नाही आहे. हा आपला उद्देश नाही आहे. 3 महिन्याच्या वर्षावासामध्ये जर आपण 3 जरी एखाद्या आपल्या मधल्या लहान जरी अपराधाच्या स्वरूपातल्या असतील बाबी, अकुशल स्वरूपाच्या असतील, त्या लहान जरी असल्या आणि त्या जरी 3 महिन्यात आपण सोडल्या आणि 3 चांगल्या बाबी लहान स्वरूपातल्या जर आपण आपल्या जीवनात उतरवल्या, कल्याण झाल्याशिवाय राहणार आपलंही आणि इतरांचं. आपल्याकडून झालं तर इतरांचं कल्याणच होईल, जर ते कल्याण करून घेण्याची त्यांची तयारी असेल तर. नाहीतर त्याचं त्याच्या साथ. पण आपण मात्र या मनुष्य जीवनाचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. सिद्धार्थाचं नाव आहे, सिद्धार्थाचं नाव आहे, सिद्धार्थ नाव ठेवतात त्याचे आई वडील महाप्रजापती शुद्धोधन. ज्यानं आपल्या जीवनाचा, मनुष्य जीवनाचा अर्थ सिद्ध केला, ज्यानं आपल्या मनुष्य जीवनाचा अर्थ सिद्ध केला या जगामध्ये, त्याचं नाव सिद्धार्थ. शुद्धोदन, ज्याच्याकडे शुद्ध स्वरूपाचं वैचारिक धन आहे असा व्यक्ती शुद्धोदन.
महाप्रजापती म्हणजे अनेक लोकांचं पालन करणारी महाप्रजापती. अर्थ आहे त्या नावांमध्ये सुद्धा, किती अर्थ आहे. यशोधरा, यशच धारण करणारी, जिला कधीही अपयश आलं नाही, येत नाही, अशी यशोधरा. यश सातत्यानं नेहमीसाठी यश धारण करणारी यशोधरा. किती सुंदर नाव आहे. ह्या ज्या म्हणजे नाव जरी असे असले, त्या नावानुसार हे लोक जगले सुद्धा, ते तसे जीवन सुद्धा जगले. आणि म्हणून या सिद्धार्थ गौतम लहानपणापासून कसा होता हे या ठिकाणी बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे त्याच्या सोबतीचे जे पोरं राहायचे त्यांनाही तो चांगलं शिकवायचा. ज्या चांगल्या प्रथा परंपरा असायच्या त्यांना तो स्वतः त्याचा आपल्या जीवनात अवलंब करायचा, त्याचं पालन करायचं. लहान सहान जीवांवर, प्राण्यांवर तो प्रेम करायचा, मैत्री करायचा. मैत्री का करायचा? 7-8 वर्षाच्या वयामध्ये त्याला एवढं ज्ञान होतं. मैत्री का करावी, सगळ्यांवर मैत्री का करावी. आपण भेद करतो, फरक करतो. हा माझा, तो परका, तो आपला, तो परका, आपला परका, आपला परका, आपला परका. जन्मभर आपण असाच विचार करतो, भेद करतो. आणि भेद करतो नुसता मनातून भेद नाही करत, तर मग वागणुकीतही आपण भेद करतो. आपला पोरगा आपल्याला लाताही मारते तरी त्याला आपण आपलाच म्हणतो. दुसऱ्याचा पोरगा आपल्याशी चांगलाही वागते तरी त्याला आपण आपला म्हणत नाही. हे जे आहे, आपल्या घरचे जर प्राणी असले, पाळीव प्राणी, तर आपण त्यांची काळजी करतो. दुसऱ्याच्या घरचे पाळीव प्राणी असले तर त्याला काठीनं मारतो. आता आपल्याकडे पाळीव प्राणी कमी आहे, परंतु मी लहानपणी पाहिले ना, कुणाच्या घरी बकऱ्या राहत, बकऱ्या बऱ्याचशा लोकांच्या घरी राहायच्या. आपल्या घरची बकरी असली तर मारायचं नाही तिले, दुसऱ्यानं मारलं तर भांडायचं. पण दुसऱ्याच्या घरची बकरी जर आपल्या घरी आली तर मग मात्र मारायचं. फरक केला की नाही आपण? अरे आपली घरची बकरी, त्याची घरची बकरी, आपल्या घरची बकरी त्याच्या घरी जाते, त्यावेळेस तो मारते तर आपल्या जीवावर येते. मग आपल्या घरी त्याची बकरी आली तर आपण कायले मारावं, त्याच्या जीवावर नाही येणार का? हा विचार नाही. फरक करतो, भेद करतो. सिद्धार्थ गौतमाला हे माहिती होतं की ज्या वेळेस आपण फरक करतो, भेद करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये मैत्री न राहता द्वेष निर्माण, विषमता निर्माण होते आपल्या मनात. आणि त्या विषमतेच्या भावनेतून, त्या द्वेषाच्या भावनेतून आपण दुसऱ्याच्या सोबत चांगले वागत नाही. दुसऱ्या प्राण्याच्याही सोबत चांगले वागत नाही, दुसऱ्या माणसाच्याही सोबत चांगले वागत नाही. आणि ज्याच्या सोबत आपण चांगले वागत नाही त्याले आपण आपले समजत नाही. का चांगले वागत नाही आपण त्याच्या सोबत? आपण त्याले आपलं समजत नाही, त्याले आपण परक समजतो. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाला वाटत होतं की हे जे आपलेपणाची, परकेपणाची भावना जी आहे ही नष्ट झाली तरच जग सुखी होईल. आणि हे जर नष्ट करायचे आहे तर आपल्यामध्ये मैत्रीचा भाव निर्माण झाला पाहिजे. जसं आपण आपल्या मित्रांवर प्रेम करतो, मैत्री करतो, तसं शत्रूलाही समजलं पाहिजे. जसं आपण आपल्या घरच्या पाळीव प्राण्यांवर मैत्री करतो, प्रेम करतो, तसंच दुसऱ्याही प्राण्यांवर आपण प्रेम केलं पाहिजे, मैत्री केली पाहिजे. विषमतेचा भाव नष्ट झाला पाहिजे. जसं आपण आपला जीव आहे, आपल्याला कोणी दुःख दिलं तर आवडत नाही, जसं आपल्याला कोणी अपमानित केलं तर आनंद होत नाही, दुःख होते, तसंच दुसऱ्यांनाही होते. म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होते, वाईट वाटते, हीच गोष्ट आपण दुसऱ्यांशी का करावी? आपल्याला जर वाईट वाटते तर मग त्याच्यामुळे दुसऱ्यांनाही वाईट वाटत असेल ना. हा विचार करून प्रत्येकानं जर मैत्रीच केली या जगात तर जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सोपं नाही मैत्री करणं.
पुढं आणखी येणार आहे हा भाग. म्हणून जे काही आहे सिद्धार्थ गौतमाचं जे बालपण होतं ते अत्यंत मैत्रीनं करुणेनं ओतप्रोत भरलेलं होतं. त्या हंस पक्षाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. पक्षी उडत येते, त्याला बाण लागते तर सिद्धार्थ गौतमाच्या समोर पडते. सिद्धार्थ गौतम ध्यान साधनेत बसलेला असतो. पक्षी त्याच्या समोर पडल्यावर तळफळते. सिद्धार्थ उठते, त्या पक्षाला घेते, त्याचा बाण काढते, त्याच्या त्या जखमेला बांधते व्यवस्थित आणि आपल्या हृदयाशी कवटाळून ठेवते. तेवढ्यात देवदत्त त्या ठिकाणी येते. देवदत्त त्या ठिकाणी आल्यावर विचारते की मी एका पक्षाला बाण मारला, तू पाहिला काय, तू इथंच पडला? सिद्धार्थ खोटा बोलत नाही. हो म्हणते, मी पाहिला ना हा पक्षी. तो म्हणते देव, त्याला बाण मी मारला तर त्याच्यावर माझा हक्क आहे. सिद्धार्थ म्हणते मी त्याला वाचवलं, त्याच्यावर माझा हक्क आहे. देवदत्त म्हणते मी त्याला बाण मारला म्हणून माझा हक्क आहे. सिद्धार्थ म्हणते मी त्याला वाचवलं म्हणून माझा हक्क आहे. दोघे आपल्या पट्टी पेटतात, कायम असतात आपल्या मतावर. शेवटी वाद हा न्यायालयात जाते. न्यायालय सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने निर्णय देते. पक्षी एवढूसा सिद्धार्थ गौतमाचा आते भाऊ म्हणजे अत्यंत जवळचा नातेवाईक, त्या पक्षाच्या जीवासाठी सिद्धार्थ गौतम देवदत्ताच्या सोबत शत्रुत्व पत्करते पक्षाला वाचवण्यासाठी. किती मोठा भाग झाला, किती मोठी करुणा झाली. आपण आपल्या जीवनात कुठं कुठं आपण उतरवतो का? आपला पोरगा किती खराब असला, दुसऱ्याचा पोरगा किती चांगला असला तरी दुसऱ्याच्या पोराला आपण खराब म्हणतो, आपल्या पोराला आपण चांगलंच म्हणतो. त्यांना जरी मारलं असेल आपल्या पोरानं दुसऱ्याच्या पोराले, तरी आपण बाजू कोणाची घेतो? आपल्याच पोराची बाजू. आपल्या समोर जर आपले पोरं कोणी नातेवाईक, जवळचे नातेवाईक कोणाला त्रास देत असतील, कोणत्या पक्षाला मारत असतील, कोणाला, आपल्याला असं वाटते तो पक्ष आपला काय आहे, याने जर म्हटलं काही समजावून सांगितलं तर हा नाराज होईल. त्याची नाराजी होऊ नये म्हणून आपण त्याला चुकीचं काम करू देतो. सिद्धार्थ गौतम त्या एका साध्या पक्षाला वाचवण्याच्यासाठी आपल्या आते भावाच्या सोबत वैरत्व, शत्रुत्व पत्करते. म्हणजे कोर्टात केस जाते इथपर्यंत शत्रुत्व पत्करते. आणि पुढे आपण पाहतोच की देवदत्त कायमचा शत्रू बनते या घटनेपासून. सिद्धार्थ गौतमाचा कायमचा शत्रू बनते. पण सिद्धार्थ गौतमाले मात्र याचे काही पर्वा वाटत नाही. जाऊ द्या, पक्षाले वाचवणं त्याला महत्वाचं वाटते. तर आज आपण इथेच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके।